सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अनुषंगाने जो काही आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून धुमाकूळ उठला आहे की इव्हेंट चेंज होणार आहे, वाढणार आहेत, कमी होणार आहेत, किंवा जे काही विषय आहे त्या विषयामध्ये इंग्लिश ग्रामर ॲड होणार, असं होणार तसं होणार, असं अतिशय वाईट अवस्था त्या सोशल मीडियावरती करून ठेवलेली आहे. तर पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्णपणे क्लिअर कट सांगणार आहे की त्यानंतर सुद्धा अजून काही नवीन नवीन अफवा ह्या आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती किती प्रमाणात विश्वास ठेवा आणि काय करावं हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आणि त्याच पद्धतीनं अतिशय महत्त्वाची एक अनाउन्समेंट करतोय की व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी एक मिनिटाची अनाउन्समेंट आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरती असू दे, वनरक्षक असू दे, दारूबंदी पोलीस असू दे, म्हणजे राज्य उत्पादन शुल्कामधील जवान आणि जवानी वाहन चालक अशा पद्धतीने 2 पोस्ट, आणि जे डिफेन्समधले जे काही इतर आहेत त्याच पद्धतीने MPSC ग्रुप C आणि B असतील किंवा जे काही सेम पोर्शनचे रिलेटेड पोस्ट असतील अशासाठी आपण एक रहिवासी बॅच चालू केलेली आहे. फक्त महिलांसाठी, मुलींसाठी ही महाराष्ट्रातल्या रहिवासी बॅच आहे. ह्याच्यामध्ये आपण 20च ॲडमिशन देतोय. सो ज्याला ॲडमिशन करायचं असेल, ज्याला आपलं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच हे करायचं आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सो व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आपली टीम मार्गदर्शन करणार आहे. ज्याला ॲडमिशन हवं असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. स्वतः मी असणार आहे 100% लक्ष देऊन तुमच्यावरती. तुमची वर्दी तुम्हाला काय मिळत नाही हे दाखवून देतो. उभ्या महाराष्ट्रानं बघितले की 19, 21, 22, 23, 24, 25च्या पोलीस भरतीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढं सगळं मार्गदर्शन केलं आहे. त्याच पद्धतीनं एवढं सगळं मार्गदर्शन समोर असल्यानंतर काय होईल, ज्याला वर्दी हवी आहे, 100% गुलाल हवा आहे, त्यांनी आता लवकर ॲडमिशन करून घ्यायचं आहे. कारण की ही भरती शेवटची भरती सगळ्यात मोठी असणार आहे. यानंतर 28ला पडेल आणि ती तुटपुंजी भरती असणार आहे. सो ज्याला ॲडमिशन हवं आहे त्यांनी वेळ न घालवता पटकन या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सुरुवातीला सांगतोय फक्त 20च ॲडमिशन आहे. आपल्याला कोणत्याही पद्धतीने 80, 100, 200 ॲडमिशन करायचे नाहीत. फक्त 20च ॲडमिशन आहेत. त्यातले अजून ॲडव्हर्टाईज करायच्या अगोदरच 12-13 ॲडमिशन फिक्स झालेले आहेत. उरलेले 5-6 ॲडमिशन शिल्लक आहेत. ज्याला हवे असतील त्यांनी पटकन त्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. त्याला लेखीला 80, 85, 90 प्लस स्कोअर करून देणार आणि त्याच पद्धतीनं फिजिकलचा मॅटर नाही, 85च्या आसपास स्कोअर करून देणार. 100% सीट बसणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो आता येतो मूळ मुद्द्यावरती की सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक ग्रामीण भागातल्या मुलांना भीती घालण्याचा प्रयत्न आहे. ह्याच्यामध्ये जास्त करून जे अनएक्सपिरियन्स पर्सन आहेत हे याच्यामध्ये दिसतात. कुठेतरी पाठिंबाचा थोडाफार सोर्स घ्यायचा, म्हणजे पाठिंबा 2016ला म्हणे इव्हेंट चेंज झालेले होते आणि आता सेम 10 वर्षांनी 26ला पण होणार, हे तथ्य त्यांचं. VC जो झाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, त्या बैठकीचे जे काही विषय होते, मुद्दे होते, ते टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेले आहे आपल्या. तो टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ज्या दिवशी VC झाला त्या दिवशीचे मुद्दे मी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये असं कोणतेही ऑफिशियल त्यांनी सांगितलेलं नाही आहे की इव्हेंट बदलणार, इव्हेंट चेंज होणार, असं होणार, तसं होणार वगैरे वगैरे. दुसरी गोष्ट, जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आत्ताच्या घडीला हे एवढं पॉसिबल नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं इव्हेंट हा कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे याच्यावरती विचार केला तर लक्षात ठेवा 18 लाख किंवा 16 लाख 17 लाख अर्ज येतात. सो एवढ्या सगळ्यांचं फिजिकल करून पूर्ण करायचं म्हटलं तर 1600 मीटरचा 2.5 किलोमीटर होणार, 1600 मीटरचा 800 मीटर होणार. पहिला 1600 मीटरचा 2.5 किलोमीटर सांगितलं, त्याच्या अफवा आहे म्हणून सोशल मीडियामध्ये झाल्यानंतर आता काय केलंय की पावसाळ्यात भरती होते, वेळ जास्त लागतो म्हणून 1600 मीटरचा 800 मीटर होणार पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 800 मीटरचं 400 मीटर होणार, असं तथ्य लावलंय आणि काहीतरी फेकाफेकी चालू केले. अजून ऑफिशियल असं कोणतेही अनाउन्समेंट झालेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो का, तर दरवर्षीसारखं ह्यांनी पोलीस भरती तोंडावरती ह्या सोशल मीडियानं वाट लावलेली आहे पोरांची. सो ग्रामीण भागातली जी मुलं असतात, ज्यांना अनुभव नाही किंवा जे नवीन येऊन होतात किंवा जे 100% प्रॅक्टिस करतायत, त्यांचं मात्र ह्याच्यामध्ये हाल होते. कारण की अचानक इव्हेंट चेंज झाल्यामुळं करायचं काय हे त्यांना कळत नाही. आता तो सुरुवात केली असेल तर त्यांना भीती वाटते, अशी अवस्था अशी झालेली आहे. सो एक गोष्ट सांगतोय की हा एक साप आहे, भरती करणाऱ्या मुलामुलींमध्ये हा सोडलेला आहे. हा जर चावला तर घाबरून मुलं प्रॅक्टिस करणार नाहीत. तो पण पावसाळा येईल, पावसाळा आल्यानंतर कोण जाणार नाही आणि मग पावसाचा आपल्या जागा पडतील आणि त्यानंतर लगेच फिजिकल झालं तर एवढा स्कोर होणार नाही. त्यामुळं ज्यांनी माइंडसेट केलाय, जो परफेक्ट आहे, जो इन्फॉर्मेशन घेऊन आहे, ज्यांच्यासाठी आमच्यासारखी मार्गदर्शन आहेत, असे जे लोक ऐकतील त्यांचं 100% सिलेक्शन होणार, यात काही शंकाच नाही. पण आत्ताच्या घडीला जे चाललंय ते अतिशय चुकीचं आहे. अजून ऑफिशियल अनाउन्समेंट झालेलं नाही. ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो का, तर 1% बदल होऊ शकतो. पण हे जे काही फिजिकल आहेत ते परफेक्ट आणि स्टँडर्ड आहेत, लक्षात ठेवा.
सो कोणत्या तरी स्टेटच्या आधारावरती 2.5 किलोमीटर तिकडं होतं इकडं होते आणि मग इकडे घेतला जाणार, सेम त्या पद्धतीने राबवलं जाणार. महाराष्ट्रातली पोलीस भरतीचा क्रेज हा वेगळा लक्षात ठेवायचं आणि इतर जिल्ह्यातली पोलीस भरतीचा क्रेज हा वेगळा लक्षात ठेवायचं. आता दिल्ली पोलीसला सुद्धा मी मार्गदर्शन करतोय, इकडे कर्नाटक पोलीसला सुद्धा मार्गदर्शन करतोय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मार्गदर्शन करतोय. ह्या तिन्हींचा स्पर्धा जर बघितली तर टोटली वेगळे आहे. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे एखाद्या ठिकाणी तिकडच्या स्टेटचं काय तर अनुकरण करायचं आणि इकडे काय तर फेकाफेकी करायचं आणि या भागातली जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, गरजू आहेत, गरीब आहेत, अशा मुलामुलींना भीती घालायची आणि आपली स्पर्धा कशी कमी करायची हा एक सोर्स उत्तम सोशल मीडिया ठरलं लक्षात ठेवायचं. आज आम्हीही मार्गदर्शन करतोय, पण कोणत्या पुराव्या अभावी आम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय काही बोलू शकत नाही लक्षात ठेवायचं. कारण की इथं परफेक्ट ज्युरो आहेत, मला माहिती आहे. सो ऑथेंटिक ज्युरो आहेत, ऑफिशियली ज्युरो आहेत, एक्सपिरियन्स ज्युरो आहेत. सो अशा पद्धतीनं बोटा मोजणी इतकीच जी लोकं आहेत तेच मार्गदर्शन करतात. सो कोणीही फसू नका, कोणीही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आणि जर इव्हेंट बदलले तर आत्ता भरती पडणार नाही. कारण सरळ सरळ सांगितलंय BC मध्ये, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या पावसाळ्या दिवसामध्ये पोलीस भरतीचं फिजिकल घेणे उचित नाही आहे. याचा अर्थ असा आहे की फिजिकल हे पावसाळ्यात संपल्यानंतर होईल. म्हणजे इव्हेंट जरी चेंज झाले तर तुमच्याकडे 4-5 महिने मिळतील आणि कोणताही इव्हेंट एखादा 4-5 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये हा 70, 75, 80% किंबहुना 100% सुद्धा प्रॅक्टिस होऊ शकतं. त्यामुळे ऑफिशियल जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका आणि स्वतःचं नुकसान तेवढं करू नका, एवढंच मला सांगायचं आहे. सो जे मुलं मुली आहेत त्यांना हे मार्गदर्शन आवडलं असेल तर विनंती करतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यातून असाल तर तुम्हाला माझं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल रहिवासी बॅचमध्ये मुलींसाठी, महिलांसाठी, तर त्यांनी आपला वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. येत्या 2, 3, 4 जुलैच्या आसपास आपली रहिवासीची फिजिकल बॅच चालू होते. 100% वेळ देऊन 100% लेखी आणि 100% फिजिकल करून घेणार, यात का शंका नाही. सोबत अपर्णा मॅडम सुद्धा आहेत, ज्या 4 टाईम पोलीस भरतीला 100पैकी 100 मार्क होते त्यांच्या वेळी. त्याच पद्धतीनं पोलीस ज्या मॅरेथॉन होतात त्याच्यामध्ये 3 टाइम्स मेडलिस्ट आहेत, सिल्वर मेडलिस्ट आणि ब्रॉन्झ मेडलिस्ट 21 किलोमीटरला. सो अशी अनुभवी व्यक्ती जे डिपार्टमेंटला ऑफिशियल डॉक्युमेंट चेकिंग जे असते DV त्याला 3 टाइम्स होत्या. आणि वैयक्तिक माझंही तुम्हाला भाषण भेटेल. माझ्याबद्दल तुम्हाला तर माहीत आहे, मी जास्त काही सांगत नाही. सो ज्याला हे मार्गदर्शन हवं असेल त्यांनी लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. ह्या 2-3 दिवसामध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून तुम्ही डायरेक्टली बॅग गुंडून आला तरी चालतं. डायरेक्टली वर्दीवर इथनं जायचं एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं वेळ न घालवता आता लवकरच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण मार्गदर्शनासाठी आता लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि समाजामध्ये जे काही सोशल मीडिया किंवा जे काही अफवा उठवते त्याच्यापासून लांब राहा. स्वतःचं संरक्षण करा. कारण की हा जो साप आहे तो चावला तर तुमचा 100% यात नाश होणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे घाबरून जाऊ नका, इव्हेंटची प्रॅक्टिस करा, प्रॉपर आतापासून स्टडी आणि प्लस लेखीचं कशा पद्धतीने नियोजन करता येईल याचं नियोजन करा. आणि लवकर ह्याच वेळी पोलीस भरतीच्या जी काही वर्दी आहे ते वर्दीला जिंकून दाखवा. तुम्हा सर्व विद्यार्थी पालक यांना शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.